नमस्कार. सचिन टेक झोन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघणार आहोत आज मेरा गाव मेरा धरोधर प्रकल्प अपग्रेडेशन जे आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मेरा गाव मेरा धरोधर या योजनेमध्ये किंवा प्रकल्प अपग्रेडेशनमध्ये आपल्याला नोंदणी कशा पद्धतीची करायची आहे ते आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले आपण PPTद्वारे पाहू, नंतर मी तुम्हाला पोर्टलला नेतो आहे. या प्रकल्पाचा उद्देश काय आहे? गावातील सांस्कृतिक वारसा नोंदवणे, भौतिक व अमूर्त वारसा जतन करणे, ग्रामपंचायतीमार्फत माहिती संकलन करायची आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक माहिती उपलब्ध करून घ्यायची आहे आणि ती माहिती त्या ठिकाणी टाकायची आहे. आता मध्ये स्टेप 1मध्ये आपण काय करायचं आहे माहिती आहे का? पोर्टल उघडायचं आहे. आता याची जी वेबसाईट आहे http://mgmd.go.in ही लिंक टाकून आपल्याला काय करायचे. आता मी तुम्हाला ते सगळं करून दाखवतो त्यामध्ये, पण पहिली एकदा PPT बघा. स्टेप 2मध्ये आहे ग्रामसभा टॅब. आता याच्यामध्ये ते पोर्टल उघडले की मी तुम्हाला दाखवणारच आहे की इथं जे ग्रामसभाचं आहे त्याच्यावर ऑलरेडी येलो कलरमध्ये त्या ठिकाणी क्लिक असतं, त्याच्यामध्ये आपण ग्रामसभा टॅप करायचं आहे. त्यानंतर मेरा गाव मेरे धरोहर प्रोजेक्ट अपग्रेडेशन पेज उघडाल. त्यानंतर लॉग इन प्रक्रिया जी आहे, आता हे लॉग इन प्रक्रिया याच्यामध्ये जे आपले ग्राम स्वराजचे जे पासवर्ड आहेत, आपण जे कॅशबुक वगैरे करतो, प्लॅन प्लस वगैरे करतो, त्याच्यामध्ये लॉग इन पोर्टलला ग्राम स्वराजचा पासवर्ड त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा टाकून त्याला लॉग इन करायचं आहे. आता याच्यामध्ये फॉर्म भरायची जी गोष्ट आहे, आता यात कल्चरल मॅपिंग फॉर्म उघडेल. त्याच्यामध्ये वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला जी भाषा योग्य वाटते, हिंदी, इंग्लिश, मराठी जी असेल ती करून घ्यायची आहे व सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची. आणि त्यामध्ये फोटो पण लागणार आहे, 2 फोटो, पण एक फोटो अपलोड केला तरी त्या ठिकाणी चालतो. आता यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अनिवार्य माहिती जी आहे, ग्रामपंचायतीची जी ओळख आहे, त्याचे जे सांस्कृतिक महत्त्व आहे, त्यामध्ये भौतिक वारसास्थळ असेल, पुरातत्व, स्मारक, वास्तू व अमृत सांस्कृतिक परंपरा, या सगळ्या गोष्टीच्या आपल्याला त्या ठिकाणी नोंद करायची आहे. त्यानंतर अनिवार्य माहिती भाग 2मध्ये आहे, म्हणजे तुमच्या गावामध्ये काही सण असेल किंवा उत्सव असेल, जत्रा असेल आणि कलाकार असतील, काही कारागीर असतील, आणि ते कलाकार आणि कारागीर जे आहेत ते आपल्याला सद्यस्थितीमध्ये कार्यरत पाहिजे बरं, त्या ठिकाणी लक्षात घेतलं गेलं पाहिजे. त्यानंतर सांस्कृतिक संस्था आहे, जागा आहे, वस्तू, पुरातन अवशेष, ग्रामपंचायतीची सांस्कृतिक विवरण आहे. त्यानंतर हे सगळ्या माहिती भरल्यावर सबमिट करायचं आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून त्या ठिकाणी दाखवतो आहे कशा पद्धतीचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, गुगलमध्ये जाऊन ही वेबसाईट आपल्याला टाकायची आहे, http://mgmd.government एंटर करायचं आहे. त्यानंतर या साईडला ओपन करायचं आहे. ओपन केले की इथं आपल्याला हे पेज ओपन होईल, मेरा गाव मेरी धरोधर. मला गेट स्टार्टेड म्हणायचं आहे. आता इथं बघा तुम्ही, इथं एक्सप्लोर आहे, असे बरेच ऑप्शन आहेत. त्याच्यामुळे आपल्याला फक्त ग्रामसभा जिथे येलोमध्ये क्लिक असतं तिथे जायचं आहे. त्याला क्लिक करून घेऊ आपण. क्लिक केले की परत नॅशनल मिशन ऑन कल्चरल मॅपिंगचं एक पोर्टल उघडेल. इथं लॉग इन टू पोर्टल, त्या लॉग इन पोर्टलला क्लिक करायचं आहे. मग याच्यामध्ये आपला युजर नेम टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा, जो आपण ग्राम स्वराजला वापरतो तोच टाकायचा आहे. आणि इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाले की आपण लॉग इन करायचं आहे. आता इथे लॉग इन झालं. आता इथे इंग्लिश भाषा आहेत, आपल्याला सोपी करायसाठी आपण महाराष्ट्रात असल्यामुळं आपलं मराठी, त्या ठिकाणी आपण मराठी निवडून घेऊ. आता इथे डॅशबोर्ड आहे, इथे न्यू सबमिशन पण करता येते तुम्हाला, पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय कल्चरल मॅपिंगमध्ये. मग याच्यामध्ये पंचायत आहे आणि गावाची ओळख. मग याच्यामध्ये आता आपलं महाराष्ट्र आहे, जिल्हा येईल तुमच्या इकडं पुढं, आणि ब्लॉक येईल, त्याच्यानंतर पंचायतचं नाव येईल. मग आता तुमच्यामध्ये भाग 1, 2 जे असेल ते त्याची माहिती आपल्याला सविस्तर, कारण की एका गट ग्रामपंचायतीला 2 गाव, 3 गाव, 4 गाव पण असू शकतात. आता समजा इथं एक गावाचं नाव आलेलं आहे, पण आता याला प्राचीन म्हणजे एखाद्या गावाला कसं असतं, आता नवीन नाव आहे पण एक छोट्या दिल्ली आहे, समजा दिल्लीला अगोदर हस्तिनापूर म्हणून ओळख होतं, तसं जर गावाची ओळख असेल तर ते इथं नाव टाकायचं आहे. आणि इथे सर्वेक्षकाचे नाव शक्य तरी तर आपल्या ग्रामसेवाचं जे असेल ते नाव टाकून घ्यायचं आहे. आणि इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यांचा, जो आपला असेल.
आणि आता इथे सांस्कृतिक महत्त्व म्हणजे पंचायत संस्कृतीचे मुख्य आरक्षण काय. आता इथं तुम्हाला पर्टिक्युलरमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये खाली लिहिले पण तुम्हाला पंचायतचे सांस्कृतिक मुख्य आकर्षण काय आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध व्यक्ती, समाजसुधारक, खेळाडू, स्वातंत्र्य सैनिक, कलाकार, शिल्पकला, नैसर्गिक संसाधने, जेवण, सण, उत्सव, धार्मिक स्थळ इत्यादी. याच्यामध्ये पर्टिक्युलर थोड्या मोजक्यामध्ये याच्यामध्ये लिहायचं आहे. आता त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे आपल्याला. कृपया संबंधित श्रेण्या प्रश्न 2 ते 9 सबमिशनसाठी उघडले जातील. 2, 3, 4, 5 आणि 9 भरणे अनिवार्य आहे. आता इथं लक्षात घ्या 2, 3, 4, 5 आणि 9 हे भरणे अनिवार्य आहे. 6, 7, 8 साठी माहिती उपलब्ध असल्या संबंधित माहिती भरामध्ये. हे तर तुम्हाला आता एवढे जे प्रश्न आहेत समजा याच्यापैकी 2, 4, 5 2, 3, 4, 5 आणि 9 हे कंपल्सरी आहे. आता तुम्ही एक एक फॉर्म या ठिकाणी उघडू शकता. आता समजा आपण इथे क्लिक केलं, इथं सगळे मूलभूत वारसास्थळ, पुरातत्व, स्मारक रचना आणि हे वाचून घ्यायचं जे या ठिकाणी माहिती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या माहिती इथं असेल तर ते भरायचं आहे. चर्च, मंदिर जे असेल ते तुम्ही इथं कशाचं आहे मंदिर, मग त्याच्यात काय आहे विशेष, त्यांना बांधकाम कधी केलं आहे, त्याच्यासाठी बांधकामासाठी मुख्य बांधकाम साहित्य काय वापरलं आहे, मालकी हक्क कोणाकडे, खाजगी का समुदाय का विश्वस्त मंडळाकडे का शासनाकडे, हे सगळं त्या ठिकाणी टाकायचं आहे. वर्तमान स्थिती कशी आहे त्याची, खराब झाला आहे का चांगला आहे का मध्यम आहे, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी टाकू शकता तुम्ही. सगळे या ठिकाणी आपण जी माहिती दिलेली आहे ती आपण इथं भरू शकणार आहे. आता त्याच्यामध्ये प्रवेश कसे, परवानगी आहे की नाही, हे सगळं आपण त्या ठिकाणी नमूद करू शकतो. आणि आता समजा आपण इथं मंदिर निवडलं तर मंदिरचा फोटो किंवा व्हिडिओ दोन्हीपैकी एक तुम्ही असं ॲड करू शकता. त्याच्यानंतर इथं सेव्ह करू शकता. आता तुम्ही वन टाईम इथं निवडलं तर दोन्ही निवडू शकता, तर दोन्ही फॉर्म ओपन होईल. तर पहिला आपला एकच होता, आता दुसरा पण होईल. दुसरा ओपन झाला की तशीच त्या ठिकाणी माहिती टाकायची आहे. संबंधित फोटो, व्हिडिओ जे असेल ते टाकायचं आहे, नंतर सेव्ह म्हणायचे. अशा पद्धतीची ही माहिती म्हणजे असे बरेच प्रश्न याच्यामध्ये तुम्ही वन टाईम 2, 3, 4 पण आपल्याला कंपल्सरी काय सांगितले 2, 3, 4, 5 याच्यामध्ये हे कंपल्सरी आहे. सगळे प्रश्न नाही आहेत पण 2, 3, 4, 5 तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागणार आहे. तर तुम्ही कोणताही ओपन तुमच्या भरू शकता. समजा त्या ठिकाणी आपण कोणते तरी समजा आता तुम्हाला जर कार्यक्रम तुमच्या गावामध्ये कार्यक्रम समजा त्याला काय होत असेल ते निवडा, ते भरा, पर्टिक्युलरमध्ये टाका, त्या उत्सवाचं वर्णन करा. यात्रा वर्षातून एकदा होते का दोनदा होते ते सांगायचं आहे. अंदाजी उपस्थिती किती होते, तुमच्या तिथे पारंपरिक कला काय होतात, बाहेरून येणाऱ्याची संख्या, त्यामुळे त्याला खर्च किती, अंदाजित महसूल किती आहे, सगळं करायचं. आणि यात्रेचा फोटो वगैरे असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथे सेव्ह करून घ्यायचं आहे. सिंपल गोष्ट आहे, काही कठीण नाही आहे. फक्त तुमच्याजवळ डाटा कलेक्ट पाहिजे, सगळी माहिती कलेक्ट पाहिजे. अशा पद्धतीचा आपला आजचा हा व्हिडिओ होता. मेरा गाव मेरी दरादर आणि हे डॅशबोर्ड आहे. आणि तुम्हाला परत एक महत्त्वाचं याच्यामध्ये सांगायचं आहे की आपल्याला 26 जानेवारीची जी ग्रामसभा होती त्या 26 जानेवारीच्या ग्रामसभेच्या नंतर तुम्ही जी माहिती इथं भरणार आहे तर ती 3 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे. ते सगळे पीठ सर्वे डन आहे, ग्रामसभा ऑर्गनाईज केली होती का, केली होती, यस, हे सगळं माहिती तुम्हाला या ठिकाणी भरून मग सबमिशन करायची आहे. त्याच्यामध्ये काही चुकलं तर तुम्हाला फायनल सबमिशन ऑफ द फॉर्म 3 फेब्रुवारी आहे. 3 फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्ही तुमचा जो काही फॉर्म सबमिशन केला असेल तो त्या ठिकाणी तुम्ही बदलू शकता. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी नक्की करा. धन्यवाद.